आणि त्या बातमी आहे मुंबईतली, कारण पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि आता दुसरा आठवडा आजपासून सुरू होतोय। आज त्याचा पहिला दिवस आहे आणि आज पहिल्याच दिवशी विधानसभेमध्ये होर्डिंग दुर्घटनेच्या मुद्द्यावरून लक्षवेधी येण्याची शक्यता आहे। विधानसभेत आज मुंबईतल्या अनधिकृत होर्डिंगवर राजकारण तापणार असं कळतंय, कारण घाटकोपरमध्ये जी भीषण दुर्घटना झाली ज्यात विधानसभेत आज चर्चेची शक्यता आहे। त्याचबरोबर मुंबईतल्या माडाच्या अभ्युदयनगर वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्नही यावेळी चर्चेत असेल, पेटेल अशी देखील माहिती कळते। 2 दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते अजय चौधरी यांनी या प्रश्नी आंदोलन केलं होतं। त्याचबरोबर दुष्काळ, पाणी टंचाई, अवकाळीचा मुद्दा, शेतकऱ्यांची फसवणूक, पीक विमा कंपन्यांकडून केली जाणारी फसवणूक या सगळ्या मुद्द्यांवर विरोधकांचा एक प्रस्ताव तिथे येणार असल्याची माहिती कळते। आणि त्याचबरोबर विरोधक आज सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतील आणि सत्ताधारी नेमकं काय उत्तर देणार या सगळ्या कामकाजाकडे आता लक्ष असणार आहे। काही वेळातच या कामकाजाला सुरुवात होईल। अधिक माहिती घेणार तुषार उपनवर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। तुषार, सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेतच, पण त्याचबरोबर ज्या होर्डिंग दुर्घटनेच्या मुद्द्यांनी मुंबई हादरली होती, नाहक बळी यामध्ये गेले होते, कशा पद्धतीने विरोधक यासाठी आक्रमक असणार आहेत? पावसाळी अधिवेशनाचा आज दुसऱ्या आठवड्यातला पहिला दिवस आहे। सकाळी 11 वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे। कामकाजाला सुरुवात होत असतानाच मुंबईतली सर्वात महत्त्वपूर्ण लक्षवेधी ही विरोधकांकडून उपस्थित केली जाणार आहे। ती म्हणजे मुंबईतल्या घाटकोपरमध्ये झालेली होर्डिंगची दुर्घटना। यामध्ये 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर 80 पेक्षा जास्त जण जखमी झाली होती। कोण नेमके जबाबदार होते त्या संदर्भात पोलीस विभागाने कारवाई देखील केली होती। मात्र आज होर्डिंगच्या मुद्द्यावरती राज्यभरातल्या अनेक महत्त्वपूर्ण शहरांमध्ये अजूनही आपल्याला अनधिकृतपणे होर्डिंग केली जाते का या संदर्भात विरोधक प्रश्न उपस्थित करू शकतात आणि सत्ताधारी नेमके या संदर्भात काही प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विरोधकांची मागणी होती की या होर्डिंग प्रकरणामध्ये सरकारकडून गांभीर्याने कारवाई करण्यात आली नाहीये, त्यामुळे स्वतः या संदर्भामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे काय उत्तर दिलं जाते किंबहुना पोलीस विभागासंदर्भात काय उत्तर दिलं जाते। कारण की काही दिवसांपूर्वीच कैसर खालिद हे जे स्थानिक डीसीपी होते त्यांना देखील सस्पेंड करण्यात आलं होतं। मात्र आजच्या अधिवेशनामध्ये जेव्हा होर्डिंग दुर्घटनेचा जेव्हा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जाणार आहे, त्यानंतर काही पुन्हा सरकारकडून काही वेगळी कारवाई केली जाणार आहे का या संदर्भात पाहावं लागणार आहे। कारण की मुंबई असेल, नाशिक असेल, पुणे असेल, नागपूर असेल, ही जी राज्यातली प्रमुख शहरं आहेत या शहरांमध्ये अद्यापही आपल्याला मोठ्या संख्येने आपल्याला अनधिकृत होर्डिंग मोठ्या आकाराची लावण्यात येतात। सध्या राज्यामध्ये पावसाची स्थिती आहे आणि पावसाच्या वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये अशा दुर्घटना होऊ शकतात, त्यामुळे अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारकडून काय हालचाली सुरू आहेत या संदर्भामध्ये सरकारकडून उत्तर दिलं जाऊ शकतं। यापूर्वी देखील आपण पाहिलं असेल तर मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये आदेश दिले होते की अशा अनधिकृत होर्डिंग लावू नये आणि होर्डिंग लावत असताना रेल्वे आणि मुंबई प्रशासनाची परवानगी घेण्यात यावी। त्यानंतर मोठ्या संख्येने होर्डिंग देखील काढण्यात आले होते। मात्र त्यानंतर सुद्धा जर मुंबईसह नवी मुंबई असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, पुणे असेल या शहरांमध्ये अद्यापही जर मोठ्या प्रमाणात होर्डिंग असतील तर त्या संदर्भामध्ये राज्य सरकारकडून कारवाईचा बडगा पुन्हा एकदा उभारण्यात येऊ शकतो। त्या संदर्भातलं या ठिकाणी सरकार कशा पद्धतीने याला उत्तर देतं याकडे देखील लक्ष असणार आहे, कारण